नागपुरात माझा सहकारी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहे। अमर, सध्या काय वातावरण आहे? सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तर 8% मतदान झाल्याचं पाहायला मिळालं। कसा उत्साह आहे मतदारांचा आणि काय चित्र आहे? तन्मय, खरं तर उन्हाचा पारा चढत आहे, तसा मतदारांचा उत्साह म्हणजे अजून उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वी मतदानाचा उत्साह सुद्धा वाढतोय। मी थेट दृश्य दाखवतो। प्रचंड प्रमाणात लोकांच्या रांगा लागल्या, अगदी वयोवृद्ध लोक जे आहे ते सुद्धा मतदानाला पोहोचले। आपण बघू शकतो 80-90तल्या आजी सुद्धा मतदानाला पोहोचलेल्या दिसत आहे। आणि थेट दृश्य अजून धरमपेठ येथील हिंदी प्राथमिक शाळेच्या तिथले हे सगळे दृश्य आहे। मोठ्याच्या मोठ्या लांबच्या लांब रांगा लागल्या। 9 नंतर साधारणतः आम्ही 5 ते 6 मतदान केंद्रांवर जाऊन आलो। तिथे सर्वत्र अशा लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहे। मोठा उत्साह लोकांमध्ये 8 ते 9 नंतर दिसून आल्याचं एक चित्र दिसत आहे। रामटेक असो किंवा नागपूर असो, जसा जसा 11 ते 12 पर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची अपेक्षा आहे। खास करून वृद्ध लोक मोठ्या प्रमाणात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्र आहे तिथे पोहोचले। एक मतदार आपल्यासोबत आहे। आज मतदानाचा हक्क बजावला आपण, काय भावना आहे, काय आव्हान कराल आपण? आज मतदाता राजा होता है और ये हमारी ड्यूटी है, इसे हमें पूरा करना ही चाहिए। तर मतदार राजा असतो आजच्या दिवस, त्यांनी प्रत्येकाने हक्क बजावा असं ते सांगताय। एकूणच सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। सकाळी सरसंघचालकांनी मतदान केलं, नितीन गडकरी यांनी मतदान केलं, विकास ठाकरे यांनी सुद्धा मतदान केलं आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच मतदार केंद्रावर येऊन थोड्याच वेळात आपला मतदानाचा हक्क बजावतील। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दुसरीकडे रामटेकमध्ये ठीक आहे अमर, उन्हाचा पारा वाढतोय, तुम्ही देखील काळजी घ्या आणि मतदारांना हेच आवाहन आहे, त्यांनी देखील मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं। अमर, तुमच्याकडनं अधिक माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।